चंपा पाणीपुरी विकायला मार्केटमध्ये जाते. पाणीपुरी विकते. काही वेळानंतर तिकडे जग्गू दादा येतो. ए मुली, एक प्लेट पाणीपुरी लाव. पहिले पैसे द्या, त्याच्यानंतरच पाणीपुरी देईल. मी कोण आहे तुला माहिती आहे का? गप तोंड बंद कर आणि जे सांगितलं ते कर. तू कोण आहे तुला माहिती आहे ना. मला माहित करून घेण्याची काहीच गरज नाहीये. तू सांगितलेलं काम करायला मी तुझी मोलकरीण नाहीये. छोटी मुलगी समजलं तर जास्त बोलते आहे. चुपचाप मी सांगितलं ते कर. तू मोठा आहे म्हणून तुझ्या वयाचा मान ठेवून बोलते आहे. मला इज्जत नकोय. मागतो ते दे, लवकर दे. बोलली ना, पैशाशिवाय काहीच नाही देणार. जा इकडे. सकाळी सकाळी आला धंदा खराब करायला. सगळ्या लोकांसमोर कसं बोलतात तो सहन नाही करू शकत. जग्गू आपल्या शक्तीचा उपयोग करून चंपाला ढकलून त्या पाणीपुरीच्या गाडीचं नुकसान करतो. चंपा रडत राहते. ते बघून जग्गू दादा तिकडून चालला जातो. सगळे लोक बघत राहतात पण कोणीच उत्तर देत नाही. तेव्हा तिकडे साधू येतात. काय झालं बेटा? तो तुझ्याशी का भांडण करत होता? माझं नाव चंपा आहे. मी रोडवरती भीक मागायची. कोणी पैसे द्यायचे किंवा काही खायला द्यायचे तर तेव्हा त्या दिवशी खायची, नाहीतर उपाशी राहायचे. असं जेव्हा दिवस जात असतात एक दिवस बेशुद्ध होऊन रोडवरती पडले. तिकडून जाणारी शांती देवी नावाची बाई मला बेशुद्ध बघून तिकडे आली. बेटा 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 काय झालं बेटा? असं आपल्या घरी घेऊन जाते शांती देवी. काही वेळानंतर त्या मुलीला शुद्ध येते. बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर आवाज नव्हता निघत म्हणून ते समजून घेते शांती देवी. तिला पिण्यासाठी आतून दूध आणते. दूध पिल्यानंतर शांती देवी असं बोलते. कोण आहे बेटा तू? काय झालं? माझं नाव चंपा आहे. मी अनाथ आहे. भीक मागते. लोक माझी परिस्थिती बघून काही दिलं तर खाऊन माझं आयुष्य जगते. मी पण 2 दिवसापासून कोणी मला काहीच देत नाहीये म्हणून काहीच नाही खाल्लं. अशक्तपणा येऊन बेशुद्ध झाले मी. अरे बेटा, इतक्या छोट्या वयात इतका त्रास सहन करते आहे. बरं, तुला मी एक काम देते, ते करशील का तू? काही पण करेल माई, बस खायला दिलं तरी खूप आहे. माझा एक पाणीपुरीचा गाडा आहे. तिकडे फक्त माझी पाणीपुरी विक. ठीक आहे, विकेल. मी आता म्हातारी झाली आहे ना, ते काम नाही करू शकत म्हणून तुझी मदत पाहिजे. काही नाही, तुम्ही माझी किती मदत करता आहे. मी इतकी मदत नाही करू शकत का तुमच्यासाठी? ती सगळी पाणीपुरी मी विकेल. ठीक आहे, तर मग मी तुला कसं बनवता, कुठे विकायचं, कुठे जायचं आहे ते सगळं उद्या शिकवेल बेटा. आता तू आराम कर. ठीक आहे माई. असा तो दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी पाणीपुरी विकायची तयारी करते शांता देवी. बेटा चंपा बेटा, बोला ना. ये, पाणीपुरी कशी बनवतात ते सांगते. असं चंपाला पाणीपुरी कशी बनवतात ते दाखवते. त्याच्यानंतर विकायला गाडीवर चढवते. या हातगाडीला मार्केटमध्ये नेऊन 1 प्लेटवर 6 पाणीपुरी दे, 10 रुपयाला. नीट पैसे घेतल्यानंतरच पाणीपुरी दे. चंपा ठीक आहे बोलून तिकडून निघून मार्केटमध्ये जाते. तिकडे पाणीपुरी विकते. त्याच मार्केटमध्ये जग्गू दादा नावाचा गुंड असतो. तो छोट्या व्यापाऱ्यांना घाबरून त्यांच्या जवळून वस्तू घेऊन जायचा. जर कोणी मध्ये आलं तर त्याला मारायचा. तो चंपा जवळ येतो. ए मुली, कोण आहे तू? तुला मी इकडे कधीच बघितलं नाही. माझं नाव चंपा आहे. मला शांती देवीने पाणीपुरी विकायला सांगितलं आहे. तर तू शांती देवीकडून आहे की? ठीक आहे ठीक आहे. मी जेव्हा मागेल तेव्हा मला पाणीपुरी देशील. जर तू नाही दिलीस तर तुझ्या गाडीला मी फेकून देईल. असं बोलून जग्गू दादा चालला जातो. तो दिवस चालला जातो. चंपा पण घरी परत जाते. पाणीपुरीतून आलेले पैसे शांती देवीला देते. आज जग्गू दादा आलेला. मी मागितल्यावर नकार न देता पाणीपुरी द्यायची असं बोलला. अरे इतकं नको घाबरू बेटा, तू छोटी आहे ना म्हणून तुला असं बोलला. कोणी पण असेल, तू बिना पैशाची बिलकुल पाणीपुरी देऊ नको. ठीक आहे. ठीक आहे, जाऊन आंघोळ कर, जेवण जेवून घे. शांती देवी बोलण्यानुसार आंघोळ करायला जाते. असाच तो दिवस चालला जातो. चंपा दुसऱ्या दिवशी पाणीपुरी विकायला मार्केटमध्ये जाते. दुसऱ्या दिवशी परत पाणीपुरी विकायला मार्केटमध्ये आली मी. हे बघा, त्याने असं केलं. ठीक आहे, मग मला आता सगळं काही समजलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माईने मला हे काम दिलेलं.
पण त्याच्यामुळे सगळं काही नष्ट झालं. आता मी त्यांना काय उत्तर देऊ काहीच समजत नाहीये. उद्यापासून माझं आयुष्य कसं असेल हे पण मला समजत नाहीये. तू दुखी नको हो बेटा, मी तुला काही पैसे देतो, ते नेऊन त्यांना देऊन दे. उद्या जेव्हा तू येशील तर उद्या मी पहिल्यापासूनच तुझ्यासाठी इथे नवीन गाडी तयार करून ठेवेल. तुम्ही विनाकारण त्रास नका सहन करू. काही त्रास नाही, मनुष्याला दुसऱ्या मनुष्याची मदत करायलाच पाहिजे ना. आणि नकार न देता साधूने दिलेल्या पैशांना घरी घेऊन जाते चंपा. ते पैसे शांतादेवीला देते. शांतादेवी काहीच विचारत नाही, म्हणून चंपा पण शांती देवीला काहीच बोलत नाही. असाच दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी साधू बोलण्यानुसार चंपा मार्केटमध्ये येते. त्यांनी बोलण्यानुसार तिकडे नवीन पाणीपुरीची गाडी तयार असते. तिकडे आलेल्या चंपाला बघून साधू असं बोलतो, तुला बोलल्यानुसार तुझ्यासाठी नवीन गाडी तयार केली आहे. आता तू तुझं काम सुरू कर. चंपा ठीक आहे बोलून आलेल्या ग्राहकांना पाणीपुरी देत राहते. ते खाऊन लोक खूप छान आहे बोलून अजून जास्त घेतात. ही गोष्ट जग्गूला समजते. जग्गू दादा तिकडे येतो. पाणीपुरी मागितल्यावर चंपा साधूकडे बघते. तेव्हा साधू असं बोलतो, तू त्याच्या मागण्यानुसार दे. चंपा ठीक आहे बोलून काही न बोलता त्याला पाणीपुरी देते. चंपाने दिलेल्या पाणीपुरीला खाऊन जग्गू असं बोलतो, अरे वा, छान आहे, अजून दे अजून दे. असं खातच राहतो जग्गू. आश्चर्याची गोष्ट ही आहे की किती पण खाल्लं तरी ती पाणीपुरी येतच राहायची. पाणीपुरीचं पाणी पण संपत नसतं. वेगळीच माया होती. चंपाला काय होत आहे ते समजत नाही, पण जास्ती खाल्ल्यामुळे जग्गूचं पोट बाहेर निघतं. ते बघून लोक हसता. चालण्याचा प्रयत्न करतो जग्गू, पण इतक्या मोठ्या पोटाने तो पुढे चालूच शकत नाही. तिकडेच बसून घेतो. पैसे न देता लोकांना घाबरून खाल्लं तर असंच होईल. असंच व्हायला पाहिजे होतं. सगळे लोक जग्गूला बघून हसत राहतात. तिकडेच राहिलं तर त्याची इज्जत पूर्ण चालली जाईल, म्हणून सगळी हिम्मत करून उठून जायला लागतो जग्गू. त्याच्यानंतर चंपा साधूंना धन्यवाद बोलते. तेव्हा साधू असं बोलता, ही पाणीपुरी कधीच संपणार नाही. तुला दुःखी होण्याचं काही कारण नाही चंपा. असं का? जेव्हा साधू एक दिवस जेव्हा मी मंदिराजवळ भीक मागत होतो, जेवण न करता खूप त्रासात होतो, तेव्हा तुम्हाला खायला दिलेलं ते तुला लक्षात नाही. त्या दिवशी तू माझी मदत केली, म्हणून मी तुझी या प्रकारे मदत केली. साधूंचं बोलणं ऐकून चंपा खूप आनंदी होते. त्या दिवसापासून पाणीपुरी चविष्ट असल्यामुळे गावातले सगळे लोक पाणीपुरीच्या गाडीजवळ येऊन तिची पाणीपुरी विकत घेऊन खायचे. असे आलेल्या पैशांनी शांती देवी आणि चंपा दोघं आनंदात आपलं आयुष्य जगत राहतात.